ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब। हत्येच्या कटाविषयी विस्तृत माहिती उघड। कराड चाटे घुले टोळीचा फास आवळण्यासाठी गोपनीय साक्षीदारांची मदत। मसाजोगमधून काँग्रेसच्या सद्भावना रॅलीला सुरुवात। प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह देशमुख कुटुंबीय रॅलीमध्ये सहभागी। धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात। कृषी विभागातल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार। मुंडे आणि कराड यांनी कृषी विभागाचे 200 कोटी परस्पर उचलल्याचा धस यांचा आरोप। एमएसआरटीसीचं अध्यक्षपद पुन्हा एकदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली नियुक्ती। काही दिवसांपूर्वीच आयएस संजय सेठी यांची झाली होती नियुक्ती। औरंगजेबाच्या कबरीवरून आता राज्यामध्ये वादळ निर्माण होण्याची शक्यता। कबरी उखडून टाकण्यासंदर्भात खासदार उदयनराजे, मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य, तर हिंदू जनजागृती समितीचा देखभाल निधीवरती आक्षेप। आता दुकानांच्या मराठी पाट्यांनंतर मुंबईतल्या हॉटेल्स, उपाहारगृह, दुकान मालकांनी मेन्यू कार्ड मराठीमध्ये करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह। फोर्टमधल्या हॉटेल्समध्ये जाऊन दिले पत्रक। महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी 80 लाखांवर गेल्याचा आर्थिक सर्वेक्षणामध्ये अंदाज। प्रजनन दर घटल्यानं 15 वर्षांच्या आतल्या वयोगटाची लोकसंख्या 19.6% घट। पुढील 3 दिवस मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा। पालघर, ठाणे, नवी मुंबई, कल्याणमध्ये पारा 40 अंशांच्या पार जाण्याची शक्यता। एक खून करण्याची परवानगी द्या, रोहिणी खडसे यांची राष्ट्रपतींकडे पत्र लिहून मागणी। महिलांवरील अन्याय आणि अत्याचारी प्रवृत्ती आणि निष्क्रिय कायदा सुव्यवस्थेचा खून करायचा असल्याचा विचार। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांची रेलचेल। कालपासून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना हप्ता देण्यास सुरुवात। तनुश्री दत्ताच्या नाना पाटेकर यांच्या विरुद्धच्या गैरवर्तनाच्या आरोपांची दखल घेण्यास न्यायालयानं दिला नकार। घटनेच्या 10 वर्षांनंतर तक्रार केल्याचं न्यायालयानं दिलं कारण। रणवीर अलाहाबादियानं मागितली महिला आयोगाकडे लेखी माफी। चूक पहिली आणि शेवटची अशी दिली रणवीरनं हमी। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।